नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, ओरिएंटल इन्शुरन्सची कंपनी मार्फत या ठिकाणी जागा निघालेल्या आहे. 100 वॅकन्सीज आहेत. पगार पण चांगला आहे. 85,000 पेक्षा जास्त पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. केंद्र शासनाची नोकरी आहे. परमनंट असा जॉब असणार आहे. मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता. अप्लाय तुम्हाला 12 एप्रिल 2024च्या अगोदर करायचं आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असणार आहे, हे सारं काही आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. नमस्कार मित्रांनो, द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहे. बंपर अशी वॅकन्सीज आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असणार आहे. पेमेंट पण तुम्हाला चांगलं असणार आहे. 85,000 इतकं ग्रॉस सॅलरी तुम्हाला तुमच्यामध्ये मिळणार आहे. तर चांगली पोस्ट आहे मित्रांनो. 2024 मध्ये जर तुम्हाला एक चांगला जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी हा एक संधी असणार आहे. तुम्ही ते बघू शकता. 100 पोस्ट निघालेले आहे, म्हणजे 100 वॅकन्सीज आहे, ज्यासाठी मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे ते 21 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे आणि शेवटची जी डेट असणार आहे ती 12 एप्रिल 2024 असणार आहे. यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशनची डेट पण आलेली आहे. टेंटेटिव्हली ती तुमची मे किंवा जून 2024 मध्ये असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये चेंजेस पण होऊ शकतो, पण टेंटेटिव्हली मे किंवा जून 2024 मध्ये तुमची एक्झाम असणार आहे. यामध्ये मित्रांनो अकाउंट्स, ऍक्च्युरियल, इंजिनिअरिंग, आयटी इंजिनिअरिंग, मेडिकल ऑफिसर आणि लेगल सारख्या महत्वपूर्ण पदांसाठी वॅकन्सीज निघाली आहे. तुम्ही ते नंबर ऑफ पोस्ट बघू शकता. कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलेलं आहे. जे फिजिकली डिसेबल्ड पर्सन आहे त्यांच्यासाठी पण या ठिकाणी वॅकन्सीज असणार आहे. मित्रांनो, सर्व्हिस कंडिशनमध्ये तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. ऑल इंडिया लेवलवरती ही पोस्ट असणार आहे. त्यासाठी मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर ऑल इंडिया लेवलला कुठे पण तुमची पोस्टिंग होऊ शकते. प्रोबेशन जर बघितला तर जॉईनिंग झाल्यानंतर तुमचा 1 वर्ष प्रोबेशन पिरियड असणार आहे. यामध्ये जर मित्रांनो तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असला, चांगला असला, तर तुम्हाला परमनंट करण्यात येणार आहे. तर मित्रांनो चांगली पोस्ट आहे. गॅरंटेड बॉन्ड जर प्रोबेशन पिरियड 4 वर्षामध्ये जर तुम्ही मध्येच सोडून गेला किंवा मध्येच तुम्हाला सोडायचं असेल तर तुम्हाला 1 वर्षाची ग्रॉस सॅलरी द्यावी लागेल. परंतु मित्रांनो पेमेंट पण चांगला आहे. 85,000 इन हँड सॅलरी तुम्हाला येणार आहे. या व्यतिरिक्त बाकी पण अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही ते चेक करू शकता. त्यामुळे सोडण्याचा काही प्रश्न येत नाही. 85,000 पर मंथ इतकी सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त पीएफ, ग्रॅज्युएटी, एलटीएस, मेडिकल बेनिफिट, ग्रुप पर्सनल ऍक्सिडेंट यासारख्या भरपूर साऱ्या फॅसिलिटी ज्या आहे केंद्र शासनाच्या त्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जर तुम्ही बघितलं तर 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन कम्प्लीट असलं पाहिजे. तर वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, ते आपण पुढे चेक करणार आहोत. जसं की तुम्ही इथे बघू शकता. अकाउंट ह्या पोस्टसाठी तुमचं बीकॉम झालेलं असावं 60% मार्कासहित. यामध्ये जे SC ST कॅन्डिडेट आहे त्यांना 55% असेल तरी ते या ठिकाणी अप्लाय करू शकता. किंवा जर तुमचं फायनान्समधनं MBA झालेलं आहे किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट्स मधनं तुमचं एज्युकेशन झालेलं आहे तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. दुसरी जी पोस्ट आहे मित्रांनो ऍक्च्युरियल, यासाठी तुमचं स्टॅटिस्टिक, मॅथमॅटिक्स, ऍक्च्युरियल सायन्स मधनं बॅचलर डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे विथ 60% मार्क. यामध्ये पण SC ST कॅटेगरीसाठी 55% मार्काची अट दिलेली आहे. किंवा जर मित्रांनो तुमचं स्टॅटिस्टिक, मॅथमॅटिक्स, ऍक्च्युरियल सायन्स मधनं मास्टर डिग्री झालेली आहे तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर वेगवेगळ्या पोस्टसाठी या ठिकाणी वेगवेगळे एज्युकेशन दिलं आहे, तुम्ही चेक करू शकता. जसं आयटी इंजिनिअरिंगसाठी तुम्ही BA BTech किंवा ME MTech, तुमचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांच मधनं झालेलं असावं विथ 60% मार्क. तर तुम्ही ते चेक करू शकता. पुढची जी पोस्ट आहे इंजिनिअरिंग, त्यासाठी BE BTech तुमचं जर ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, केमिकल, इंडस्ट्रियल, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग यासारख्या ब्रांचमधनं केलं गेलेलं आहे किंवा ME MTech केलं गेलं आहे तरी तुम्ही ठिकाणी अप्लाय करू शकता. डॉक्टर या पदासाठी तुमचं MBBS किंवा BDS झालेलं असावं रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीतून, म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठातून. पुढची जी पोस्ट आहे लेगल, त्यासाठी जर तुम्ही लॉ केलेलं आहे, लॉ मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन आहे विथ 60% मार्क, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. यामध्ये SC ST कॅन्डिडेटसाठी 55%ची आठ दिली, तुम्ही चेक करू शकता. आणि हे पूर्ण एज्युकेशन तुमचं 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झालेलं असावं. एज लिमिट जर बघितलं मित्रांनो, वयोमर्यादा 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुमचं कमीत कमी वय 21 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 30 वर्ष असलं पाहिजे. यामध्ये पण आपले जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे. जसं SC ST असेल तर 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, कुणी फिजिकली डिसेबल्ड पर्सन असेल तर 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमन साठी 5 वर्ष, त्याच्यानंतर डिफेन्स सर्व्हिसमध्ये जर तुम्ही काम केलेलं आहे तर 3 वर्ष, कुणी घटस्फोटित विधवा महिला असेल तर 9 वर्ष, आणि जर कंपनीचे एक्झिस्टिंग एम्प्लॉई आहे आता जे काम करतात कंपनीमध्ये, इन्शुरन्स कंपनीमध्ये, त्यांच्यासाठी 8 वर्ष या ठिकाणी
एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. यामध्ये कम्युलेटिव्ह एज रिलॅक्सेशन पण प्रोव्हाइड केलेलं आहे. इथे बघू शकता कम्युलेटिव्ह बेसिस, म्हणजे सपोज कोणी विधवा आणि घटस्फोटित महिला आहे आणि SC ST कॅटेगरीची महिला आहे, तर SC ST कॅटेगरीचे 5 वर्ष आणि विधवा घटस्फोटित महिलेचे 9 वर्ष असे 14 वर्षाचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे, यामध्ये तुमची सगळ्यात पहिल्यांदा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होणार आहे. 100 मार्कची तुमची प्रिलिमिनरी एक्झाम असणार आहे आणि ही एक्झाम तुमची ऑनलाईन असणार आहे. यामध्ये 3 वेगवेगळे शिक्षण असणार आहे. त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, रिजनिंग ॲबिलिटी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन ते विचारले जाणार आहे. त्यासाठी 30 मार्क, 35 मार्क, 35 मार्क इथे तुम्ही बघू शकता. तो टोटल 100 मार्कची ही एक्झाम असणार आहे. त्यासाठी 60 मिनिट म्हणजे 1 तासाचा तुमच्याकडे अवधी असेल. यामध्ये रिजनिंग ॲबिलिटी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे जे 2 सेक्शन आहे हे तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश मध्ये देऊ शकता. तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, ज्या उमेदवारांना ह्या प्रिलिमिनरी एक्झाममध्ये क्वालिफाईंग मार्क मिळणार आहे, कंपनीने डिसाईड केल्याप्रमाणे 20 टाइम्स कॅन्डिडेटला मेन एक्झामिनेशनसाठी बोलवण्यात येईल. तुम्ही ते चेक करू शकता. 20 टाइम नंबर ऑफ वॅकन्सीज. मेन एक्झाममध्ये तुम्ही ते बघू शकता ऑब्जेक्टिव्ह टाईपची क्वेश्चन असणार आहे. 200 मार्कची ही एक्झाम असणार आहे आणि यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पण टेस्ट घेतली जाणार आहे. त्यासाठी 30 मार्क असणार आहे. म्हणजे मेन एक्झामचे 2 पार्ट आहे. एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे 200 मार्कसाठी आणि दुसरी डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे 30 मार्कसाठी. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आपण जर बघितली तर 2.5 तासाचा तुमच्याकडे अवधी असणार आहे. यामध्ये वेगवेगळे 5 सेक्शन असणार आहे, ज्यामध्ये रिजनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जे तुमची स्पेसिफिक ब्रांच आहे त्या ब्रांचचे रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. मॅक्झिमम मार्क या ठिकाणी प्रत्येक सेक्शनचे दिलेले असे 200 मार्कची तुमची या ठिकाणी टेस्ट असणार आहे आणि त्यासाठी 2.5 तासाचा या ठिकाणी अवधी दिला जाणार आहे. प्रत्येक सेक्शनसाठी वेगवेगळा तुम्ही टायमिंग जो आहे तो इथे चेक करू शकता. तर मित्रांनो, जी तुमची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे ती 200 मार्कची असणार आहे आणि 2.5 तासाचा तुमच्याकडे टाइम असणार आहे. पार्ट बी जो आहे याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट, जसं मी सांगितलं तर याच्यामध्ये मेन एक्झामिनेशनमध्ये 2 पार्ट असणार. एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे 200 मार्काची आणि दुसरी डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे 30 मार्काची. यामध्ये 30 मिनिट तुमच्यासाठी वेळ दिला जाईल आणि 30 मार्कची ही टेस्ट असणार आहे आणि ही टेस्ट तुमची जी आहे ती कम्प्युटरवरती घेतली जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लेटर रायटिंग 10 मार्क्ससाठी विचारलं जाईल आणि निबंध AC 20 मार्क्ससाठी या ठिकाणी विचारलं जाणार आहे. आणि ही जी टेस्ट आहे ही पूर्णपणे इंग्लिशमध्ये तुम्हाला द्यायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता ज्या उमेदवारांना किंवा ज्या मित्रांना मेन एक्झामिनेशनमध्ये एक क्वालिफाईंग मार्क पडणार आहे त्याच मित्रांचे डिस्क्रिप्टिव्ह टेस्टचे पेपर चेक केले जाणार आहे. आणि यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेस्टमध्ये ज्या उमेदवारांना एक कट ऑफ मार्क या ठिकाणी दिलेले आहे कंपनीने, या पद्धतीने पडणार आहे त्याच उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे. म्हणजे जर कोणी जनरल कॅटेगरीज असेल तर त्याला 30 पैकी 15 मार्क, त्यानंतर SC ST साठी 30 पैकी 13.5 मार्क या ठिकाणी मिळवणं अनिवार्य आहे. त्याच उमेदवारांना या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये बोलवण्यात येणार आहे. तुम्ही चेक करू शकता. प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 1/4 इतकी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे. म्हणजे 4 क्वेश्चन चुकले तर तुमचे 1 मार्क या ठिकाणी कट केला जाणार आहे. इंटरव्ह्यू जो आहे मित्रांनो, इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी आहे ती क्वालिफाय करणं गरजेचं आहे. जशी कट ऑफ मार्क मी वरती तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने तुम्ही जर कट ऑफ मार्कच्या क्वालिफाय केली तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे. जी फायनल जे सिलेक्शन होणार आहे मित्रांनो, फायनल जी मेरिट लिस्ट बनणार आहे ती तुमची मेन एक्झामिनेशनची जो ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आणि इंटरव्ह्यूचे जे मार्क आहे याच्या आधारावरती तुमची बनणार आहे. तुम्ही इथे चेक करू शकता. यानंतर ऍप्लिकेशन फी म्हणजेच परीक्षा शुल्क काय असणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता. 1000 रुपये प्लस GST चार्जेस इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे. यामध्ये पण जे SC ST फिजिकली डिसेबल्ड पर्सन असतील किंवा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे एम्प्लॉय असेल तर त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त 250 रुपये प्लस GST इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण पे करू शकता. यामध्ये एक्झामिनेशन सेंटर दिलेलं आहे. प्रत्येक राज्यामध्ये एक्झामिनेशन सेंटर या ठिकाणी असणार आहे. यामध्ये फेज 1 म्हणजे तुमची प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचे या ठिकाणी सेंटर दिले. यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक हे सेंटर आहे. तुमच्या अकॉर्डिंगली जे पण तुमच्या जवळचं सेंटर आहे ते तुम्ही फॉर्म भरायच्या वेळेस सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मेन एक्झामिनेशनसाठी या ठिकाणी सेंटर दिले आहे. म्हणजे तुमची फेज 1 तुम्ही क्वालिफाय केली तर तुम्हाला मेन एक्झामिनेशनसाठी बोलवण्यात येईल. तर मेन एक्झामिनेशनसाठी महाराष्ट्रामध्ये फक्त नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि MMR रिजन हेच तुमचे सेंटर असणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर असं अप्लाय करायचं. तर मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन तुमचा नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर जी फीज मी वरती सांगितली ती फीज पे करायची आहे आणि तुमचे जो फोटोग्राफ, सिग्नेचर ते आहे ते तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहे. या ठिकाणी ह्या पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकता जी वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे www.orientalinsurance.org.in या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर करिअर या ऑप्शनमध्ये जायचं आहे. करिअर ऑप्शनमध्ये अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक करायचं. तुमच्यासमोर एक न्यू स्क्रीन ओपन होईल. न्यू स्क्रीन ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव,
कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ईमेल आयडी टाकून तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ईमेलवरती किंवा मोबाईलवरती सेंड केला जाईल. तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्याकडे फ्युचर रेफरन्ससाठी नोट डाऊन करून ठेवायचा आहे. आणि ह्याच प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबरने आणि पासवर्डनी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर जे पण डॉक्युमेंट किंवा फोटोग्राफ असतील, तुमची सिग्नेचर असेल, ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि नंतर पेमेंट करून तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचा आहे, सबमिट करायचा आहे. यामध्ये मित्रांनो पेमेंट जे आहे तुम्ही ते चेक करू शकता. फक्त आणि फक्त ऑनलाईन मोडनीच तुम्हाला करायचं आहे. जसं की डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, इंटरनेट बँकिंग असेल, IMPS असेल, कॅश कार्ड किंवा मोबाईल वॉलेट थ्रू तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ई रिसिप्टची तुम्ही प्रिंटआउट पण घेऊ शकता. फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला तुमच्याकडे घेऊन ठेवायची. पूर्ण ॲप्लिकेशन केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट पण तुम्हाला घेऊन ठेवायची आहे, जेणेकरून तुम्ही फ्युचर रेफरन्ससाठी त्याला सेव्ह करून ठेवू शकता. यामध्ये फोटोग्राफ कसा अपलोड करायचा, सिग्नेचर कसा अपलोड करायचा, म्हणजे त्याची साईज काय असली पाहिजे, हे सर्व डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहे, तुम्ही चेक करू शकता. यामध्ये काही जे SC ST OBC फिजिकली डिसेबल EWS चे पर्सन असतील त्यांच्यासाठी काही स्पेशल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्या तुम्ही या ठिकाणी वाचायच्या. म्हणजे रिस्पेक्टिव्ह जे सर्टिफिकेट असणार आहे तुमच्या कास्टचं ते कशा पद्धतीने असलं पाहिजे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे, ते सर्व या ठिकाणी दिलेले आहे. काही जनरल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. तर कॅन्डिडेटला मी रिक्वेस्ट करतो की ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर हे तुम्ही डिटेलमध्ये वाचायचं आहे आणि जर काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर मित्रांनो, शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर अशा पद्धतीने तुम्हाला www.orientalinsurance.org.in या वेबसाईटवरती जाऊन ॲप्लिकेशन करायचं आहे. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग.